महाविकास आघाडीची आज पत्रकार परिषद होणार आहे। महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील आणि यावेळी जागा वाटपावर ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले, तिथून ते दिल्लीला जाणार असून तिथला दौरा संपल्यानंतर गोव्याला रवाना होतील। ते कोकण असा प्रवास करणार आहेत। निलेश राणे आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नारायण राणे, दीपक केसरकर, उदय सामंत, भरत गोगावले यासह अन्य नेत्यांची उपस्थिती असेल। कुडाळ इथं या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे। मनसेचे युवा नेते अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत। माहीमधून त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। मनसेनं 45 विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे, तर वरळीमधून संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सलग तिसऱ्या दिवशी शरद पवार यांची भेट घेतली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेश पाटील यांनी राजीनामा देऊन 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला, मात्र अद्यापही उमेश पाटील यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही। ठाणे विधानसभेमध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय। ठाण्यामध्ये भाजप विरुद्ध सेना असा सामना होण्याची शक्यता आहे। ठाणे विधानसभेसाठी मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून फॉर्म घेतलाय। मीनाक्षी शिंदे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय आहेत। शेतकरी कामगार पक्षाचे अलिबागमध्ये शक्ती प्रदर्शन करत 6 उमेदवारांची घोषणा झाली आहे। यावेळी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय। काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जागा वाटपावरून धुसफूस सुरूच आहे। यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। उद्धव ठाकरे यांनी केलेली आघाडी अनैसर्गिक असून काँग्रेस ठाकरेंना सहन करणार नाही अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे। तर आम्ही ठाकरेंना विदर्भात सन्मानजनक जागा द्यावीसो असा टोलाही त्यांनी लगावला। सोलापूर शहर मध्येची जागा भाजपला सुटल्याची माहिती मिळाली आणि त्यामुळे या जागेवरून शिवसेना, शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती। अखेर ही जागा भाजपच्या वाट्याला गेली आहे। मात्र भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला पदाधिकाऱ्यांनी विरोध केलाय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम पक्षाला मोठं खिंडार पडलंय। महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अब्दुल गफार कादरी यांनी एमआयएम पक्षाचा राजीनामा दिलाय। कादरी हे काँग्रेसच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत। डोंबिवलीमध्ये महायुतीची नियोजन बैठक पार पडली। महायुतीकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। विधानसभेमध्ये चव्हाण यांचा विक्रमी मताधिक्यानं विजय व्हावा यासाठी ही नियोजन बैठक पार पडली। नागपूर प्रशासन विधानसभेसाठी सज्ज झालंय। नागपूरमध्ये वृद्ध आणि दिव्यांग नागरिकांसाठी गृह मतदानाची सोय करण्यात आली आहे। तसंच सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। ठाणे शहर मतदारसंघावरून महायुतीमध्ये नाराजी नाट्य रंगताना पाहायला मिळते। शिवसेनेचे संजय भोईर ठाणे शहरमधून इच्छुक असून विधानसभेपूर्वी ते बंड करण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजपनं संजय केळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे संजय भोईर नाराज आहेत। अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे अभिजित ढेपे यांच्यामध्ये दावे प्रतिदावे केले जात आहेत आणि त्यामुळे अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता आहे। शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 48 मतदारसंघांमध्ये निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे। या 48 मतदारसंघातील निरीक्षकांवर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचं काम आणि समन्वयकांची जबाबदारी देण्यात आली आहे। या निरीक्षकांवर मतदारसंघातील प्रत्येक बूथ आणि उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी सोपवली जाणार आहे। रायगड जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकलाय। घारेंसह कर्जत खालापूरमधले राष्ट्रवादीचे 200 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा सामूहिक राजीनामा दिलाय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उदगीर मतदारसंघातून माजी आमदार सुधाकर भालेराव यांना उमेदवारी मिळाली आहे। त्यामुळे उदगीर शहरामध्ये कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एबी फॉर्म द्यायला सुरुवात झाली। राजापूर लांजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजन साळवी यांनी मातोश्रीमधून एबी फॉर्म स्वीकारलाय। राजन साळवी 24 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवार निश्चित झालेले आहेत, त्यांना एबी फॉर्म द्यायला सुद्धा सुरुवात झाली आहे। मुंबईच्या घाटकोपर पूर्वसाठी राखी जाधव, चिपळूण विधानसभेसाठी प्रशांत यादव, पारनेर विधानसभेसाठी राणी लंके यांना एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपा आमदार संजय केळकर यांना पुन्हा एकदा ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे। याबाबत केळकरांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानलेत। जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून ते मतदारांशी संवाद साधतायत। वरळीच्या जागेवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळते। भाजपकडून वरळी विधानसभेसाठी शायना एनसी यांनी प्रचाराला सुरुवात केली, मात्र ही जागा शिवसेनेची असून निष्ठावंत शिवसैनिकांना ती जागा मिळावी अशी इच्छा सुशीबेन शाह यांनी व्यक्त केली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 28 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करतील। नागपूर विधानसभा मतदारसंघातून ते आपला उमेदवारी अर्ज भरतील। महाविकास आघाडीमध्ये तुमसरचे संभाव्य उमेदवार चरण वाघमारे यांना पक्षानं उमेदवारी देऊ नये यासाठी भंडाऱ्यामध्ये कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा झाला। वाघमारे यांना उमेदवारी दिल्यास अपक्ष निवडणूक लढणार असा इशाराही देण्यात आलाय। पाथरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बाबाजानी दुराणे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय, मात्र बाबाजानी दुराणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यांच्या नामनिर्देशन पत्रावर मात्र तुतारीचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या सेनेकडून उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळालेली आहे। चाळीसगाव विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं दावा केलेला होता आणि त्याच ठिकाणी जागा वाटपावरून वाद होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणूक अर्ज प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी धाराशिव जिल्ह्यामध्ये एकही उमेदवारानं उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही। जिल्ह्याभरात 83 व्यक्तींनी पहिल्या दिवशी 203 अर्जांची खरेदी केली आहे। श्रीगोंदामधील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। नागवडे निवडणूक लढायला इच्छुक आहेत, मात्र श्रीगोंद्याची जागा भाजपला मिळाली आहे आणि त्यामुळे ठाकरे पक्षातून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी पक्षप्रवेश केला आहे। सिन्नर विधानसभा मतदारसंघातले शिवसेनेचे नेते उदय सांगळे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। उदय सांगळे हे पालकमंत्री दादा भुसे यांचे निकटवर्ती आहेत। शरद पवार, जयंत पाटलांसह जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झाला। अपक्ष उमेदवार देवेंद्र भुयार हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। मोर्चे विधानसभा मतदारसंघातून त्यांना निवडून लढवायची इच्छा आहे। आज त्यांनी पक्ष कार्यालयामध्ये अजित पवार आणि सुनील तटकरे यांची भेट घेतली आहे। लवकरच भुयार हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राजकुमार बडोले यांनी प्रवेश केला आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलेला आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे खांदे समर्थक बाबू खानविलकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। बाबू खानविलकर हे लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करतील। मुंबईमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसलाय। मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेली आहे। नरेंद्र राणे हे शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार असून हाती तुतारी घेणार आहेत। मुरबाडमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला धक्का बसलाय। शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। शैलेश वडनेरे हे मुरबाड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत।